नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. म्हणजे नेहमी त्याच भाज्या खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर आज आपण मक्याची भाजी बनवणार आहोत. मका आपण उकडवून भाजून वगैरे खातो. तर आज आपण मस्त अशी मक्याची चटपटीत ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहोत. खूप टेस्टी लागते आपली ही भाजी. म्हणजे आपण टिफिनसाठी वगैरेसुद्धा नेऊ शकतो किंवा ब्रेडसोबत किंवा पावासोबतसुद्धा खाऊ शकतो. तर आपली ही भाजी आता कशी बनवायची ते पाहूयात. तर भाजी बनवण्यासाठी इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर आपले जे हे दाणे आहेत ते आपल्याला थोडे बटरमध्ये परतून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याने छान असा फ्लेवर येतो आणि खूप छान अशी भाजी आपली टेस्टी लागते. तर आता दाणे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर इथे तवा तापत ठेवलेला आहे. थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपले जे हे मक्याचे दाणे आहेत ते परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं आपल्याला त्यांना परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचा छान असा रंगसुद्धा त्यांना येतो आणि फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो भाजीमध्ये त्याचा बटर घालून परतल्यामुळे. आणि ही जी भाजी आहे ना खूप छान अशी चटपटीत होते. म्हणजे सगळ्यांनाच आवडेल अशी छान चटपटीत भाजी बनते आपली मक्याची. तर आपले हे दाणे बघा परतून झालेले आहेत. रंगसुद्धा बघा त्यांचा मस्त असं बदललेला आहे आणि छान असे थोडेफार क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तर आता आपण हे दाणे आपले आहेत तर गॅस बंद करून घेऊयात, बाजूला ठेवूयात. भाजीची बाकीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी 1 कांदा, 4-5 लसूणच्या पाकळ्या, आलं आणि मिरची घेतले, 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आपला जो कांदा आहे, आलं, लसूण आणि मिरची त्याची आपल्याला वेगळी प्युरी तयार करून घ्यायची आहे. आणि आपला जो टोमॅटो आहे त्याची वेगळी प्युरी तयार करून घ्यायचा आहे. कारण आपण कांदा टोमॅटो जो आपला आहे तो भाजून नाही घेतलेला आहे, कच्चा घेतलेला आहे. तर आपली कांदा टोमॅटोची प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे. तर आता त्या फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. बटर घातल्यानंतर आपल्याला किंचित असं तेल घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बटर आणि तेल आपलं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. तर आपण थोडंसं हिंग घालून घेऊयात. हिंग घातल्यानंतर आपली जी कांद्याची प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे आणि तिला मस्तपैकी असं आपल्या बटरमध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा आपण इथे कच्चा वापरलेला आहे त्यामुळे त्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे मस्त असं आपलं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 2-3 मिनटासाठी आपण स्लो गॅसवर शिजवून घेऊयात. म्हणजे आपल्या कांद्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि छान असा फ्लेवर येईल कांद्याचासुद्धा. तर आता झाकण ठेवूयात. तर आपण चेक करूयात 3 मिनटं झालेली आहेत. तर कांदा बघा आपला मस्तपैकी असा चांगला शिजला गेलेला आहे. छान असा तो सेटसुद्धा झाला आहे. तर बघा छान असा आपला कांदा शिजला गेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालूयात. तर इथे आपण 1 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली होती. तर प्युरीसुद्धा आपली टोमॅटोची जी आहे ते चांगले मिक्स करून घेऊयात. आणि आपण कांद्याची वगैरेसुद्धा ग्रेव्ही तयार करून घेतली त्यामुळे आपल्याला इथे एवढी प्युरी पुरेशी आहे भाजीसाठी. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालूयात. तर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, आपण मिरची वापरली त्यामुळे थोडंसं तिखट कमी वापरायचं आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धना जिरा पावडरसुद्धा घालून घ्यायचे आहे. आणि हे सगळं घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत आपले हे मसाले. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना पूर्ण झाकण ठेवून आपली जे टोमॅटोची प्युरी घातलेले आहेत ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत. तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 3-4 मिनटासाठी तिला स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत आपले हे सर्व मसाले. तर आता 4 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करून बघूयात. तर बघा आपला मसालासुद्धा छान असा शिजला गेलेला आहे. आपला कांदा, टोमॅटो, मसाले सगळं छान असं शिजलं गेलेलं आहे. चांगलं शिजवून घेतलं ना म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा वगैरे नाहीसं होतं. तर आता आपण इथे आपले जे मक्याचे दाणे आहेत ते घालून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. आपल्याला पाहिजे तर आपण ग्रेव्हीवाली भाजीसुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्याला रस्सेवाली किंवा तर मग सुकी पाहिजे असेल, टिफिनला वगैरे द्यायची असेल किंवा ब्रेडला वगैरे लावायची असेल तर अशा पद्धतीने सुकी करायची. तर आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि छान असे टेस्ट येते. तर दूध घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही. आपण ही सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला इथे जास्त पाण्याचा वगैरे वापर नाही करायचा. अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला झाकण ठेवून
तिला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्या भाजीला शिजवून घ्यायचं. म्हणजे आपण जे पाणी दूध वगैरे घातले ते व्यवस्थित सगळं सेट झालं पाहिजे. त्यात आपण झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून तिला चांगलं 4-5 मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवून घेऊयात. तर आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूयात. तर आपल्याला बघूनच कळतं की आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. मस्त असं तिला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि छान अशी भाजी आपली सुकी अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही कॉर्नची चटपटीत अशी भाजी बनवून बघा. सगळेच आवडीने खातील. म्हणजे आपण नेहमी आणतो मका भाजून वगैरे खातो किंवा उकडवून वगैरे खातो. तर या पद्धतीने भाजी बनवा. टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकता. सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. तर आता आपल्या भाजीत आहे ना आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे वरून. म्हणजे छान अशी चटपटीत टेस्ट येते. तर किंचित असं बटर घालून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि आपली भाजी आता ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचं ही भाजीची आपली व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.